नमस्कार मित्रांनो, तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये एक भरतीचं अपडेट आहे. टोटल बघू शकणार तुम्ही 1130 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी 12वी पास आहेत, 12वी पास असणारे सगळे विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकणार आहे. सगळी डिटेल मी इथे रिक्रुटमेंट समजून सांगणार आहे आणि सोबतच अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन होते तुमच्यासाठी, नक्कीच याचा फायदा घ्यायचा. चला तर आपण बघूया डिटेलमध्ये. तर तुमचं पदाचं नाव आहे असणार आहे कॉन्स्टेबल /फायर. तर हे फक्त मेल विद्यार्थ्यांसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे. टोटल पदांची संख्या ही 1130 असणार आहे. ओके, तर वेतन सुद्धा दिलेलं आहे. तर पे लेवल 3 म्हणजे लेवल 3 नुसार 21,700 ते 69,100 इतकं तुम्हाला प्रति महिना वेतन मिळणार आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. ओके, तर ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला हा फॉर्म अप्लाय करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे वेतन दिलेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे तो विद्यार्थी जो फॉर्म भरते तो भारताचा या ठिकाणी नागरिक असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय किंवा जिथं ज्या स्टेटला रिक्रुटमेंट होणार आहे, ज्यांचं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी स्टेट एरिया दिलेला आहे, तर इथे बघू शकतात की स्टेट वाईज, एरिया वाईज आणि आपलं रिझर्वेशन म्हणजे अनरिझर्व्ड, EWS, SC ST OBC या वाईज इथे सीट भरल्या जाणार आहे. तर SC साठी किती जागा असणार आहेत, ST साठी किती असणार आहेत ते पण इथं दिलेलं आहे. ओके, तर आपण डायरेक्टली महाराष्ट्राचं बघूयात. तर महाराष्ट्रामध्ये टोटल एंटायर स्टेट आणि नॅक्शन /मिलियन्सी एरिया ह्याच्या वाईज इथं सीट दिलेले आहेत. तर आपल्याला इथं कॅटेगरी वाईज इथे सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघायचं की एंटायर स्टेटसाठी 61 आणि नॅक्सेल मिलियन्सी एरिया ह्याच्यासाठी 11 सीट या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहे. ओके, तर वेबसाईट जी असणार आहे आपली ऑफिशियल वेबसाईट CISFREC.CISF.gov.in याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. त्याच्यावरती आपल्याला साईनअप करायचं आहे आणि साईनअप करून सगळा फॉर्म या ठिकाणी आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे. फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जनरल आणि OBC इथे 100 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. तर उर्वरित SC ST जे आहेत त्यांना या ठिकाणी फी पेमेंट करायची आवश्यकता नाही आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन झालं तर 12वी पास असणं, फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. तर इथे फक्त सायन्स सब्जेक्ट त्यामध्ये इन्क्लूड असला पाहिजे. तर फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. तर एज कधी कॅल्क्युलेट करायचं आहे, तर ज्यांचा जन्म 2000 म्हणजे 1/10/2001 आणि ते लेटर दॅन म्हणजे 30/9/2006च्या अगोदर आणि 1/10/2001च्या नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनाच इथं अप्लाय करता येणार आहे. तर शेवटची तारीख काय असणार तर 30/9/2024. तर 30/9/2024 रोजीच 18 ते 23 वय ज्यांचं पूर्ण आहे त्यांनाच इथं अप्लाय करता येणार आहे. तर SC ST साठी 5 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष. त्याच्यानंतर इथे अनरिझर्व्ड, EWS, OBC, SC ST तर ज्यांचं आहे जसं की ते विक्टिम चिल्ड्रन अँड इंडियन ऑफ विक्टिम किल्ड असेल, इथे वाचू शकतात की कॅटेगरी दिलेली आहे त्यांनाच हे एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू होणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे फक्त लक्षात ठेवायचं की एज्युकेशन फक्त तुमचं 12वी पास असणं गरजेचं आहे. ओके, तर हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथे ठिकाणी डोमिसाईल आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे ते पण इथे तुम्हाला द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात की सगळी प्रोसेस त्यांनी दिलेली आहे की आपल्याला सगळ्यात पहिलं अकाउंट साईनअप करायचं आहे. तर ॲनेक्झर 1मध्ये आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर सगळे त्या ठिकाणी डिटेल इथे अपलोड करायचे. तर फीच्या बाबतीमध्ये जनरल OBC साठी 100 रुपये, तर SC ST एक्स सर्व्हिसमॅन ह्याच्यासाठी कोणतीही फी या ठिकाणी लागणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की काय काय दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे फॉर्म जर चेंज करायचा आहे, फॉर्म करेक्ट करायचा आहे ते पण इथे तुम्ही करू शकता. तर कधी 10/10/2024 ते 12/10/2024मध्ये तुम्ही हा फॉर्म एडिट या ठिकाणी करू शकणार आहात. ओके, तर वेतनसुद्धा चांगलं आहे आणि शिक्षण फक्त 12वी पास लागणार आहे. तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट दिलेली आहे. तर इथे आपल्याला 24 मिनिटामध्ये 5 किलोमीटर इथे रनिंग करून दाखवायचे आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये जी काय छाती आहे ते आपल्याला इथे फुगून दाखवावी लागते. म्हणजे नॉर्मल चेस्ट आणि फुगून एक्सपान्शन किती करता ते पण इथे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ओके, तर पदाचं नाव तुमचं कॉन्स्टेबल असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपले जे 10वीचं 12वीचं मार्कशीट झालं, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफर लेटर झालं, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र झालं, कास्ट सर्टिफिकेट असेल, सगळे कागदपत्र इथे तुमचे व्हेरीफाय केले जातात. त्याच्यानंतर हे सगळं त्यांनी इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर रिटर्न एक्झामिनेशन जी तुमची होते, जसं त्याला आपण CBT म्हणतो, तर CBTचा सिलेबससुद्धा दिलेला आहे. जसं की जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग तर 25 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्कासाठी. जनरल नॉलेज अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, हिंदी, इंग्लिश तर 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी. हा पेपर तुम्हाला 2 तासाच्या आत सॉल्व करणं गरजेचं आहे. ओके,
हे सगळे त्यांनी डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट बघूयात की आपण काय काय दिलेलं आहे. तर आपल्याला सगळं प्रोसेस दिलेलं आहे. तर इथे फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचं आहे ते पण दिलेलं आहे. अकाउंट साईनअप करायचं आहे तर मोबाईल नंबर आणि ईमेल ID ह्याने आपल्याला अकाउंट साईनअप करावं लागतं. त्याच्यानंतर इथे लॉग इन करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा. जसं की ते बघू शकता की तुम्हाला नेम, व्हेरीफाय नेम, ह्याच्या अगोदर तुम्ही नाव कधी चेंज केलं का, यस ऑर नो, त्याच्यानंतर वडिलांचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर जेंडर, व्हेरीफाय जेंडर हे सबमिट करून तुम्हाला इथं साईनअप करायचं आहे. आणि साईनअप केल्यानंतर इथे बघू शकता की सगळं डिटेल इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला सबमिट करायचं आहे. तर पार्ट 2 ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला सगळे डॉक्युमेंट, फोटो, सिग्नेचर सगळे इथे अपलोड करावे लागतात. इथे बघायचं आहे की न्यू रजिस्ट्रेशन केलं होतं तर आपल्याला डायरेक्ट इथे लॉग इन करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल फायर मेल 2024 तर रजिस्ट्रेशन नंबर जो SMS मध्ये प्राप्त झालेला आहे ते आणि पासवर्ड टाकून आणि कॅप्चा कोड टाकून आपल्याला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक हिअर टू अप्लाय. त्याच्यानंतर सगळे या ठिकाणी इन्स्ट्रक्शन झालेले आहे त्या काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर, नॅशनॅलिटी इंडियन राहील. त्याच्यानंतर शिक्षण काय तुमचं झालं आहे, हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं 12वी झालेलं तरी 12वीवरून तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर तुम्ही ते ग्रॅज्युएशन करू शकतात किंवा 12वीपर्यंत शिक्षण झाले आहे तरी इथं तुम्ही 12th पास इथे करू शकणार आहात. तर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघायचं की आपल्याला मिलिटरी नेक्शल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट इथे येस ऑर नो करायचं, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपण ज्या स्टेटवरून अप्लाय करतायत त्या स्टेटचं नाव, त्या सिटीचं नाव इथे ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर ह्या ठिकाणी येस करायचं, नसेल तर नो करायचं. तर कोणती आयडेंटिफिकेशन मार्क आहे ते पण इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर राहायचा पत्ता आणि परमनंट आणि करंट ॲड्रेस जर सेम असेल तर या चेकबॉक्समध्ये इथे तुम्हाला टिक करायचं आहे. अशा प्रकारे इथे सगळा फॉर्म भरायचा आहे. आता कागदपत्र काय काय अपलोड करायचे आहेत, जसे की प्रूफ ऑफ एज ज्याच्यावरती तुमचं वय दिलेलं आहे म्हणजेच आधार कार्ड आहे ते प्रूफ इथे अपलोड करायचे. त्याच्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट म्हणजे 10वी 12वी सगळे मार्कशीट इथे अपलोड करायचे आहेत. तुमचा फोटो, सिग्नेचर हे सगळं इथे डिटेल अपलोड करायचे. तर इथे बघू शकतात की फोटो, सिग्नेचर JPEG मध्ये द्यायचं आहे आणि बाकीचं प्रूफ ऑफ एज आणि एज्युकेशनल सर्टिफिकेट हे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता की सगळा फॉर्म आता अप्लाय झालेला आहे. तर प्रिंट ॲप्लिकेशन बटनवरती क्लिक करून तुम्ही सगळा फॉर्म प्रिंट करू शकतात. SC ST ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही त्यांनी हा प्रोफॉर्मा भरून तिथे सबमिट केला तरी चालणार आहे. तर ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे जी की इथं मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर इथे बघू शकता जी रिक्रुटमेंट आता आपण वाचली ती रिक्रुटमेंट इथं हायलाईट झालेली आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि न्यू रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इनचं बटन येईल. त्यानंतर आपण लॉग इन करू शकता. तरी मी व्हिडिओमध्ये जी प्रोसेस सांगितलेली आहे ती सगळी प्रोसेस इथं ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. तर ज्यांचं फक्त 12वी पास झालेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF या पदाला, कॉन्स्टेबल पदाला इथं अप्लाय करू शकतात. जागांची संख्या 1130 असणार आहे आणि 30 सप्टेंबर 2024 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. अशाच नवीन भरतीसाठी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.